पुतीन आणि मोदी भेटीतल्या मुंबई कनेक्शनची। भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली विमानतळावर स्वागत केलं। त्यानंतर एकाच कारमधून मोदी आणि पुतीन हे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रवाना झाले। विशेष म्हणजे ज्या कारमध्ये ते दोघे बसले होते ती कार मुंबई पासिंगची असल्याची बाब आता समोर आली आहे। MH01 EN5795 असा या कारचा क्रमांक होता। या टोयोटा फॉर्च्युनर सिग्मा 4 कारची नोंदणी मुंबई 24 एप्रिल 2024 रोजी दक्षिण मुंबईतील RTO ऑफिसमध्ये झाली आहे। विशेष म्हणजे पुतीन यांच्यासाठी त्यांची खास कार विमानतळावर आणलेली होती, मात्र सुरक्षा प्रोटोकॉल तोडून पुतीन यांनी मोदींसोबत कारमध्ये बसणं पसंत केलं। याबद्दलच अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकचे तपशील? म्हणजे अगदी दोन देशांचे प्रमुख आणि दोन बलाढ्य देशांचे प्रमुख जेव्हा एखाद्या गाडीतून प्रवास करतात तेव्हा त्या गाडीचे फीचर्स पाहिले जातात। मात्र महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख एक मोठ्या देशाचे प्रमुख त्या गाडीने प्रवास करतात आणि ती गाडी आपल्या मुंबईमध्ये तयार झालेली आहे। मुंबईची गाडी आहे, आपण जर पासिंग पाहिलं तर त्यावरून एक लक्षात येतं। खरं तर सुरुवातीला जेव्हा अशा पद्धतीने याबद्दल चायनामध्ये चीनमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका गाडीतून प्रवास केला तर त्या गाडीचे वैशिष्ट्य पाहिले गेले होते। मात्र आज जर आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील ही गाडी आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी गाडी असते जे एरवी प्रवास करतात। आपल्याला माहिती आहे की ते ब्लॅक कार मधून त्यांचा प्रवास जो असतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होताना पाहायला मिळतो। मात्र आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पासूनची ही गाडी आहे। त्या गाडीतून दोन देशांचे प्रमुख अशा पद्धतीने प्रवास करतात। त्याच्यामध्ये त्यांच्या काय चर्चा झाल्या अशा वेगवेगळ्या चर्चांना उधाण येतं आणि विशेष बाब असा होता की पूर्ण जे काफिला होता याचा त्याच्यामध्ये पुतीन हे स्वतःच्या गाडीमध्ये बसलेले नव्हते किंवा त्यांचा जो काफिला होता संरक्षण भागाचा तोही सोबत नव्हता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण संरक्षण त्यांचं जे SPG कमांडो असतात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप त्याच्यामध्ये। धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी।